तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं हिंद केसरी बकासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे. तर आपल्यासमोर आहेत वैभव मामा व साहिल देशमुख. त्यांना विचारूया कालचा बिनजोडचा आनंद. तर नमस्कार मामा. नमस्कार. काल तुम्ही बकासूरच्या दावणीतली 2-3 बैलं नेली होती व त्यांच्या बिनजोड केल्या व त्यात लाल्याबाईंनी बिनजोडमध्ये एक थरार गाजवला. काय सांगचाल लाल्याबद्दल? लाल्या आपण मामांनी बीडमधून आणलेला वासरू आहे. लाल्याला आपण पाहिला मागच्या सीझनला 2-3 बिनजोड केल्या आपण चांगल्या बैलांमध्ये, आणि लाल्या मैदानात काढला तेव्हा लाल्याने गटपास केलेला आहे. त्याच्यामुळे आता आमच्या इथं बिनजोडचं सीझन चालू आहे. त्यामुळे काल जरा लाल्याची एक बिनजोड जमून गेलतो. सुंदर अशी गाडी पळाली आमच्या घरचीच, देवान लाल्याबाई. परत त्याला तिथं मामांनी एक शर्यत जमवली, तर तिथं दुसरी पण शर्यत लाल्याने दुई खांदे आतून पळून बिनजोड विजय झाला. तो मामा जेव्हा लाल्या ज्या बैला बरोबर पळालाय त्याच्या तोडच पळालेला आहे. हा, मग आतापर्यंत मी आमचं मागच्या सीझनला मी आमच्याच ग्रुपमधल्या पोरांचा बैल सरजा झाला, तेजा झाला आमचा अण्णाचा. परत आत्ता त्या दिवशी ब्रेकफेल शिवा बरोबर पळाला. चांगला बैल आपला लाल्या, चांगला त्यांच्या सोबत पळतोय, त्यामुळे बैलाला गती हायले. मामा जो सर्जा आहे तोही चांगल्यारीते पळतो, त्याचंही चांगलं बिनजोडमध्ये नाव आहे. त्याला पण बिनजोडचा बादशाह म्हणून ओळखलं जातं. तर त्याच्याबद्दल काय सांगसान? सरजाचं म्हणतो आपण 3 वर्ष झाला बैल आमच्याकडे आहे नियोजनात. मागच्या वेळेस आम्ही 45 शर्यती केल्या, त्यातल्या 40 शर्यती विन झालो. आत्ता पुढं परत आत्ताच्या याला त्याला गुलाल आहे, 10-12 शर्यतीचा गुलाल आहे बैलाला लागतो. तर मामा आत्ता खूप जणांनी कमेंट केली की बकासूर नंतर लाल्याबाई बकासूरची जागा चालवेल व बकासूरच्या दावणीचं नाव अजून वर नेईल. नाही, प्रत्येकाची इच्छा असते की बैलानंतर तुमचं काय, नाही का? म्हणजे प्रत्येक जण बोलला बैलानंतर तुम्ही काय करणार. आपण नात काय, आमचा खानदानी नात काय बंद होणार नाही आमचा. आमच्या मावळ मुळशीत बाक्यानंतर जर आम्हाला कुणा गुलाल पाय असेल तर ते आमच्या दावणीतले बैल आम्हाला नक्की देणार. आणि मामा तोही सुद्धा एक गावठी बैलातच मोडतो. जास्त करून गावठी बैलच आता सध्या बकासूरकडे बघून जास्त गावठी बैलच या क्षेत्रात येते. ते त्याबद्दल काय सांगसान? नाही, मोरे सरकारनी एकदा मैदानामध्ये पुकारलं होतं गावठी बैलांचं देवदूत. त्याचं कारण असं की पहिले गावठी बैल शेती कामाला किंवा विकायला चाकणच्या बाजारात जायचे. बकासूर जेव्हापासून पहिल्यांदा पुसेगाव हिंद केसरी झाला 2022ला, तेव्हापासून प्रत्येकाची एक गाडा मालकाची किंवा मैदानावर प्रत्येक येणाऱ्याची इच्छा असते की माझ्या दावणीला बी बकासूर का बैल गाडावा, आणि प्रत्येक जण बकासूरला त्यांच्या गावरान बैलामध्ये बघत असतो. त्याच्यामुळं प्रत्येक जण गावरान बैल हे करतोय, पळवतोय, आवडीने त्याला जपतोय, त्यातच आपण आनंद आहे ना. आता मामा सर्वांचं लक्ष लागलं ते म्हणजे पेडगाव हिंद केसरी. आता 21 तारीख जवळ येत चालली आहे, तर बकासूरची तयारी कशी चालू आहे? नाही, बैलाची तयारी चालू आहे की आता 21 तारखेला होऊन तरी 10-12 दिवस आहे. एखादं मैदान आम्ही करणार आहे. तर आता बकासूरच्या दावणीतली अजून कोण नंदी पेडगावला दिसेल का? बघू, आता साम्राज्याचं नियोजन झालं तर मग साम्राज्य आणणार आहे पेडगावला, नाही तर मग आपला एकटा बकासूरच. आणि आता बकासूर नक्की कोणत्या मैदानात पळेल? उद्या दिनांक 10/7/2025 होणाऱ्या बुरकवडी खटाव तालुक्यात मैदान आहे उद्या. तर तिथं आपल्याला बैल 100% पाळताना दिसेल. आणि कोणाबरोबर पळेल? नवीन चेहरा का जुना चेहरा? मामांनी केलेला आहे पैरा, मामांनी काय सांगितलेलं नाहीये, पण चांगल्याच बैलामध्ये पळणार आहे. तर मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका बकासूर उद्या बुरकोडी या मैदानासाठी सज्ज आहे व कोणाबरोबर पळेल हे उद्याच्या बाईटमध्ये तुम्हाला कळेलच. तर धन्यवाद मामा.